पाकिस्तान हा भारताला आणि भारतातील प्रत्येकाला शत्रू वाटतो। यातूनच शाळा कॉलेजमधल्या पोरांपासून गावातल्या पारावर, चहाच्या टपरीवर ते अगदी मुंबई दिल्लीपर्यंत सतत एकच चर्चा सुरू असते, पाकिस्तान पेक्षा भारत उजवा कसा आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबवले। यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर भारताने एअर स्ट्राईक म्हणजेच हवाई हल्ला केला। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्ताननेही भारताच्या सीमेलगतच्या 15 ठिकाणांवर मिसाईल आणि ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजेच संरक्षण प्रणालीने हे हल्ले परतवून लावले। एवढेच नव्हे तर भारताने पाकिस्तानची लाहोरमधील चक्क एअर डिफेन्स सिस्टीमच उद्ध्वस्त केल्याचं भारतीय सैन्य दलाने सांगितलं आहे। आता भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू झालेल्या हवाई हल्ल्यांमुळे कोणत्या देशाची एअर डिफेन्स सिस्टीम अधिक सक्षम आहे ही चर्चा सामान्य नागरिकांमध्येही सुरू झालेली दिसते। याच अनुषंगाने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये भारत आणि पाकिस्तानपैकी कोणत्या देशाची एअर फोर्स अधिक ताकदवान आहे हेच सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी कैलास, आपण पाहत आहात विषयच भारी। लहान शाळकरी मुलांपासून तरुण ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच आपल्या भारतीय सैन्य दलाची ताकद किती आहे, ती पाकिस्तानपेक्षा वरचढ कशी आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते। आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी 6 मेला पाकिस्तानच्या एअर फोर्सचं कौतुक केलं होतं। यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ असे म्हटले होते की पाकिस्तानचं एअर फोर्स मजबूतीने मैदानात आहे। मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे 7 मेच्या पहाटे भारताच्या एअर फोर्सने पाकिस्तानच्या एअर फोर्सच्या अब्रूची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगली। भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले। हे हल्ले पाकिस्तानला रोखता आले नाहीत। यापुढे जाऊन भारताने पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा निकामी केली। आता आपण थोडा इतिहास पाहूया। भारत स्वतंत्र झाल्यानंतर युरोपियन देश अनेक वर्षे भारताला क्षेपणास्त्रांचे तंत्रज्ञान देण्यास टाळाटाळ करत होते। मात्र अशा वेळी भारताला सुरक्षा सामग्री पुरवण्याचं काम पारंपरिक मित्र रशियाने केलं। गेल्या काही वर्षात भारत आणि फ्रान्स यांनी सुद्धा क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर संयुक्तपणे काम केलं आहे। परंतु शस्त्रांसाठी भारत प्रामुख्याने रशियावर अवलंबून आहे, तर पाकिस्तानची भिस्त आहे चीनवर। फ्रान्स आणि भारताने संयुक्तपणे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करताना इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल ICBM म्हणजेच आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचे काम केले आहे। हे ICBM क्षेपणास्त्र असलेले जगात फक्त 7 देश आहेत, ज्यामध्ये भारताचा समावेश होतो। तर पाकिस्तानकडे एकही आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र नाही। म्हणजेच शत्रू राष्ट्राने क्षेपणास्त्र हल्ला केला तर ते परतवण्याची क्षमता असलेल्या अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टीम असणाऱ्या मोजक्या देशांमध्ये सुद्धा भारताचा समावेश होतो। आता क्षेपणास्त्रांच्या तांत्रिक दुनियेतल्या गोष्टी तुमच्या डोक्यावरून गेल्या असतील। थोडं इसकटून सांगतो। आपण भारत आणि पाकिस्तानची तुलना करूया। पाकिस्तानकडे सर्वात महत्त्वाचं असलेलं क्षेपणास्त्र कोणतं, तर शाहीन 3। मंडळी, शाहीन 3 हे बॅलिस्टिक प्रकारातील क्षेपणास्त्र असून पाकिस्तानने चीन सोबत शाहीन ही क्षेपणास्त्राची मालिका विकसित केली आहे। हे शाहीन क्षेपणास्त्र लहान, मध्यम अंतरावर तसेच अगदी दूरवर सुद्धा हल्ला करू शकतं। पाकिस्तानच्या शाहीन 3 ची तुलना आपण भारताच्या अग्नी या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राशी करू शकतो। आता तुम्ही म्हणाल, अग्नी हा काय प्रकार आहे, तर सांगतो। अग्नी हा भारतीय क्षेपणास्त्रांचा एक समूह आहे, ज्यामध्ये आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी 5 याचा देखील समावेश होतो। भारताकडे असलेलं अग्नी 5 हे क्षेपणास्त्र जमिनीपासून तब्बल 5 ते 8 हजार किलोमीटर पर्यंत मारा करू शकतं। तर दुसरीकडे पाकिस्तानच्या शाहीन 3 या क्षेपणास्त्राची हल्ला करण्याची क्षमता मात्र 2750 किलोमीटर एवढी आहे। यावरून तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल, भारताच्या अग्नी 3 क्षेपणास्त्राची क्षमता आणि रेंज ही पाकिस्तानच्या शाहीन 3 क्षेपणास्त्रापेक्षा खूपच जास्त आहे।
शिवाय अग्नि 5 हे शाहीन 3 पेक्षा अधिक प्रगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र मानलं जातं. शिवाय शाहीन 3 हे अजूनही मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ते अग्निप्रमाणे ICBM म्हणजे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र नाही. असं म्हटलं जातं की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकमेकांपासून असलेल्या संभाव्य धोक्यांचा विचार करून क्षेपणास्त्र क्षमतेचा विकास केला आहे. त्यामुळे भारताकडे आणि पाकिस्तानकडे सुद्धा पारंपरिक आणि आण्विक शस्त्र असलेल्या क्षेपणास्त्रांचे अनेक प्रकार आहेत. मात्र भारतासारखी ICBM क्षेपणास्त्र प्रणाली पाकिस्तानकडे नाही. पाकिस्तानला त्याची अत्यंत गरज असल्याचं अनेक संरक्षण क्षेत्रातील विश्लेषक सांगतात. भारत संरक्षण सामग्रीच्या तयारीमध्ये पाकिस्तानपेक्षा खूप पुढे असल्याचे कारण म्हणजे चीन आणि भारत यांच्यात युद्ध झालेलं आहे. भारत स्वतःच्या संरक्षण क्षमतेची बांधणी करताना चीनला टक्कर देण्याची तयारी करत असतो. तर दुसरीकडे पाकिस्तान मात्र अजूनही भारतालाच आपला शत्रू मानतो. पाकिस्तानला असं वाटतं की भारताचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला ICBMची गरज नाही. पाकिस्तानची क्षेपणास्त्र क्षमता प्रादेशिक लक्ष्य साधण्यात सक्षम आहे. भारताकडे असलेल्या ICBM म्हणजेच आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा आकाशातला वेळ फक्त 15 ते 20 सेकंद एवढाच आहे. यावरून लक्षात येतं आपल्या की या ICBMचा वेग किती असेल. ICBM हे एक धोरणात्मक शस्त्र आहे. चीनचा विचार करता भारताने ते बनवलं आहे. पाकिस्तानकडे ICBM आजही उपलब्ध नाही, कारण पाकिस्तानला त्याची गरजच वाटत नाही. आता समोरून क्षेपणास्त्र हल्ला झाला तर भारत आणि पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजेच हवाई संरक्षण प्रणाली कशी आहे याचीही तुलना आपण करूया. समोरून हल्ला झाला तरीही तो थांबवण्याची क्षमता भारताकडे आहे. भारताकडे एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजेच क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली अंतर्गत 2 पद्धतीची क्षेपणास्त्रे आहेत. पहिलं म्हणजे पृथ्वी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र PAD म्हणजेच पृथ्वी एअर डिफेन्स. या पृथ्वी क्षेपणास्त्राचा वापर उंचावरचे हल्ले थांबवण्यासाठी करता येऊ शकतो. तर दुसरी ॲडव्हान्स हवाई संरक्षण प्रणाली आहे AAD म्हणजेच ॲडव्हान्स्ड एअर डिफेन्स. त्याने कमी उंचीवरचे क्षेपणास्त्राचे हल्ले रोखता येऊ शकतात. भारताने रशियासोबत ब्राह्मोस आणि ब्राह्मोस 2 या हायपरसोनिक क्रूजचीही निर्मिती केली आहे. ती जमिनीवर, हवेत, समुद्रात आणि समुद्रावर बांधलेल्या प्लॅटफॉर्मवरूनही प्रक्षेपित करता येतात. भारताकडे आकाश आणि रशियाकडून आयात केलेली S-400 म्हणजेच S-400 ही हवाई संरक्षण प्रणाली आहे. तर पाकिस्तानकडे चीनकडून आयात केलेली HQ-9 ही हवाई संरक्षण प्रणाली आहे. पण भारतानं ब्राह्मोसचा वापर केला तर त्याचा बचाव करणं पाकिस्तानला शक्य होत नाही असं म्हटलं जातं आणि हे काल सिद्ध सुद्धा झालं. आपण पाहिले की 6 आणि 7 मेच्या दरम्यान भारताने पाकिस्तानच्या आणि पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीतील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले. मात्र पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली HQ-9 हे भारताचे हल्ले रोखू शकली नाही. या उलट पाकिस्तानने भारताच्या सीमेवरील 15 ठिकाणी हवाई क्षेपणास्त्र व ड्रोनद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या S-400 या हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानचे मिसाईल व ड्रोन हल्ले यशस्वीरित्या निकामी केले. पाकिस्तानने डागलेल्या व S-400 ने हवेतच निकामी केलेल्या क्षेपणास्त्रांचे व ड्रोनचे अवशेष भारतीय हद्दीत सापडले आहेत. संरक्षण तज्ज्ञ राहुल बेदी यांच्या मते भारताजवळ धोरणात्मक आणि पारंपरिक अशा दोन्ही पद्धतीची क्षेपणास्त्रे आहेत. अग्नी हे धोरणात्मक क्षेपणास्त्र आहे तर ब्राह्मोस हे पारंपरिक आहे. याची तुलना पाकिस्तानच्या गौरी आणि बाबर या क्षेपणास्त्रांशी करता येईल. पण भारताकडच्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याची क्षमता त्यापेक्षा फार जास्त आहे. भारताच्या देखरेख प्रणालीतही आता खूप सुधार झाला आहे. खरं म्हणजे भारताच्या ब्राह्मोस या सुपरसोनिक क्षेपणास्त्राची पाकिस्तानला एवढी भीती वाटते की पाकिस्तानच्या संसदेतही ब्राह्मोस या सुपरसोनिक क्षेपणास्त्रावरून चिंता व्यक्त केली गेली. भारताचं एक क्षेपणास्त्र मे 2022 मध्ये चुकून पाकिस्तानकडे प्रक्षेपित झालं होतं. तेव्हा पाकिस्तानने खूप अखंड तांडव केले होते. आताही भारताने पाकिस्तानच्या लाहोरमधील चिनी बनावटीची HQ-9 ही एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याने पाकिस्तानच्या संरक्षण सिद्धतेवर
आणि एअरफोर्सच्या ताकदीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तर मंडळी, भारत आणि पाकिस्तानच्या एअरफोर्समध्ये सर्वात ताकदवान कोण आहे? भारत आणि पाकिस्तानच्या संरक्षण क्षेत्रातील ताकदीबाबत तुम्हाला काय वाटतं? आपले मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली हेही सांगा। अशा पद्धतीच्या माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।